जय भीम. शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे तथागत बुद्ध एक भौतिक शास्त्रज्ञ. त्याचे लेखक आहेत अनिल वैद्य. आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात अणू, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या शोधाने विश्वाचे रहस्य समजून घेण्याचे नवीन दालन उघडले. 1897 मध्ये जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर 1917 ते 1920 मध्ये अर्नस्ट रदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला. 20व्या शतकात वैज्ञानिकांनी अणूचे स्वरूप व त्यातील कणांचे गतिमान अस्तित्व सिद्ध केले. परंतु आश्चर्य म्हणजे 2600 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी कोणत्याही उपकरणाशिवाय फक्त ध्यानाच्या सामर्थ्याने आणि अंतर्ज्ञानाच्या प्रकाशाने हेच सत्य प्रत्यक्ष अनुभवले होते. त्यांनी सांगितले, सब्बोपज्जलितो लोको सब्बो लोको प्रकंपितो, म्हणजे संपूर्ण लोक प्रज्वलित आहे, संपूर्ण लोक प्रकंपित आहे. लोक म्हणजे विश्वभौतिक जगाचे स्वरूप. कलाप सिद्धांत बुद्धांच्या अनुभवातून उमगले की आपल्याला दिसणारे शरीर व जग ठोस नाही, ते केवळ तरंग आहेत. हे भासमान सत्य आहे. बुद्ध म्हणतात, परमसत्य असे की जगातील सर्व पदार्थ सूक्ष्मतम घटकांनी म्हणजे कलापांनी बनलेले आहेत. कलाप म्हणजे अणूपेक्षाही सूक्ष्म कण. बुद्धांनी कलाप हा शब्द वापरला. बुद्ध म्हणतात, तो कोणताही स्थिर कण नसून तरंगांचा पुंज आहे. एका कलापात 8 घटक म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू व त्यांच्या गुणधर्माचा समूह असतो. त्यामुळे त्याला अष्टकलाप असे म्हणतात. हे कलाप प्रतिक्षण उत्पन्न होतात व नष्ट होतात. त्यामुळे वस्तू आपल्याला ठोस भासते, पण वास्तविक ती बुडबुडा असतो. बुद्धांनी याला संतती घन म्हटलं. अष्टकलाप हे अणूपेक्षाही सूक्ष्म असतात आणि ते पृथ्वी, तेज, आप, वायू या 4 घटकांनी व 4 त्यांचे गुणधर्म त्यांनी बनलेले आहेत. आणि उत्पन्न होणे आणि नष्ट होणे म्हणजेच उत्पाद व्यय हा त्यांचा धम्म म्हणजे गुणधर्म आहे. विज्ञानाने जे म्हणून मानले त्याचा अनुभव बुद्धांनी प्रत्यक्ष ध्यानातून घेतला होता. आता आधुनिक काळात आधुनिक भौतिकशास्त्र मानले की विश्वातील प्रत्येक कण सतत गतिशील आहे. अणूतील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे स्थिर नसून अखंड गतीत आहेत, फिरत आहेत. बुद्धांनी याच सत्याला अनित्यता असे नाव दिले. त्यांच्या मते प्रत्येक वस्तू उदय व्ययधर्मी आहे. उत्पन्न होणे व नष्ट होणे अनित्य आहे. हीच तिची प्रकृती आहे. म्हणूनच शरीर वा जग काहीही शाश्वत नाही. यामुळे बुद्धाचे म्हणणे विज्ञानाशी असलेले साम्य आपल्याला ठळकपणे दिसते. 9. बुद्धाने ते 2600 वर्षापूर्वी शोधले. आधुनिक विज्ञान सत्य शोधण्यासाठी प्रयोगशाळेचा वापर करते. बुद्धांनी मन व शरीर हीच प्रयोगशाळा मानले. बुद्धाने सतीपट्टण हा उपदेश केला. आनापान सती व 4 स्मृती उपस्थान सांगितले. ही बुद्धाची ध्यान पद्धती आहे. यामध्ये ध्यान करणारा आपले श्वास, संवेदना, विचार व प्रतिक्रिया यांचे निरपेक्ष निरीक्षण करतो. यामुळे त्याला भासमान सत्यापलीकडे जाऊन सूक्ष्म परमसत्याचा अनुभव येतो. शरीर व चित्त हे तरंगांचे समूह आहेत. हे प्रत्यक्ष अनुभूतीत उतरते. बुद्धांनी सांगितले की दर्शन म्हणजे मत नव्हे, तर जाण्यता आहे. म्हणजे सत्य हे मतांत, कल्पनात वा परंपरेत नाही, तर प्रत्यक्ष अनुभूतीत आहे. बुद्ध मनोविज्ञानाचे जनक सुद्धा होते. बुद्धाचे योगदान फक्त भौतिक सत्यापुरते मर्यादित नाही, तर ते मानवी मानसशास्त्राचेही जनक आहेत. त्यांनी दुःखाचे मूळ, तृष्णा व अज्ञान यात शोधले. त्यांनी मानवी स्वभाव बदलण्याचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग दिला. त्यांनी ध्यानाद्वारे मनाचे शुद्धीकरण व विचारांचे रूपांतर करण्याची पद्धत जगाला दाखवली. आज आधुनिक मानसशास्त्र चर्चा करते, पण त्याची मूळ प्रेरणा बुद्धांच्या ध्यानशास्त्रात अर्थात सतीपट्टण मध्ये आहे. भौतिक व मानसिक जगाचे साधन, प्रयोगशाळा, मन व शरीर हेच आहे.
आज विज्ञानाने जे सिद्ध केले आहे ते बुद्धांनी आधीच अनुभवले आहे. म्हणून बुद्धाचे विचार सिद्ध करण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता नाही. उलट विज्ञानालाच बुद्धाच्या अनुभूतीतून दिशा मिळते. बुद्ध हे केवळ धर्मसंस्थापक नव्हते, ते जगातील पहिला महान भौतिक वैद्यक आणि महान मनोवैज्ञानिक होते. त्यांनी जगाला शिकविले की सत्य हे प्रत्यक्ष अनुभूतीत आहे. अनेक वैज्ञानिक तत्त्वज्ञ आणि न्यूरोसायन्स तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून बुद्धांच्या शिकवणुकीचे वैज्ञानिकदृष्ट्या आकलन, त्यांचे गुण आणि त्यांच्या विचारांच्या सुव्यवस्थितपणे संज्ञानात्मक आणि भौतिकशास्त्रीय अर्थाची चर्चा केली आहे. प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या बुद्धाविषयीच्या टिप्पणी अशा की निल्स बोहर यांनी आणि जे रॉबर्ट ओपेनहायमर यांनी आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी बुद्धांच्या विचारांमध्ये आधुनिक भौतिक शास्त्राशी साम्य असल्याचे स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांनी विज्ञान आणि बुद्ध धर्म यांची तर्कशुद्ध तुलना केली आहे. मी माझा विश्वास विज्ञानाप्रमाणेच बुद्ध धम्मही सत्याचा शोध अनुभवातून घेण्याचा मार्ग मांडतो. जर विज्ञानाने निर्विवादपणे बुद्ध धर्मातील काही गोष्ट खोटी ठरवली तर आम्ही ती स्वीकारून त्याला सोडून द्यायला तयार नाहीत. तीन तत्वज्ञ आणि न्यूरोसायन्समध्ये संतुलन लन वॉल्स म्हणतात की बुद्ध धम्म एक सुव्यवस्थित तत्वज्ञ आणि अनुभव आधारित प्रणाली आहे, विशेषतः मानसिक अवस्थांवर केंद्रित आहे. ज्ञान मनोविज्ञान जे विज्ञानाला पूरक आहे. रॉबर्ट तुरुमन बुद्धाच्या ध्यानाला आंतरिक विज्ञान म्हणतात आणि चेतनेच्या अभ्यासाला भौतिकवादाच्या सीमा पलीका म्हणून पाहतात. ट्रिंग थिओन खगोलशास्त्रज्ञ बुद्ध धम्म आणि विज्ञान यांना समांतर ज्ञानाचे दोन मार्ग मानतात आणि उभय दृष्टिकोनात संवाद फायद्याचा ठरू शकतो असा विश्वास व्यक्त करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या अभिधम्म या ग्रंथाला मेटाफिजिक्स म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या पाली शब्दकोशात खंड 16 मध्ये पुढील अर्थ नमूद केला आहे. अभिधम्म मराठीत मेटाफिजिक्सचा अर्थ तत्वमीमांसा असा होतो, जो अस्तित्व, वस्तू आणि त्यांचे गुणधर्म, शक्यता, कार्यकारणभाव, अवकाश आणि काळ यासारख्या वास्तव्याच्या सामान्य स्वरूपाचा अभ्यास करणारी तत्वज्ञानाची एक शाखा आहे. हा विषय सर्व विशिष्ट विज्ञानांना आणि ज्ञान शाखांना आधारभूत असलेल्या गृहीतकांचा अभ्यास करतो. यावरून तथागत बुद्ध किती महान संशोधक होते याची कल्पना यावी. संदर्भ एक संयुक्त निकाय 1.168 उपचालास सुत्त 2 क्या बुद्ध नास्तिक थे गोयंका SN पान 993 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 16 पान क्रमांक 538. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.